नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणींनो, सकाळच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये एकदा तरी असं मस्त झणझणीत जेवण असलं ना खूप छान पोट भरतं आणि तर्रीवाली भाजी म्हणल्याच्या नंतर तर विचारायचं कामच नाही. चला तर काय केलेलं आहे सुरुवात करूया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मूठभर शेंगदाणे घातलेले आहेत, एक गाठी लसण घातलेला आहे, कोथिंबीरच्या कवळ्या कवळ्या काड्या घातलेल्या आहेत, एक कांदा उभा चिरून घातलेला आहे, 2 टोमॅटो घातलेले आहे आणि 2 चमचे सुक्कं खोबरं घातलेलं आहे. रेडीमेड खीस आहे, तुम्ही घरचा सुद्धा खीस वापरू शकता. छान एकदम स्मूथ पेस्ट मिक्सरला काढून घेतलेली आहे. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटतं, तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकून काढू शकता. एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. आपण इथं कोणतेही मसाले भाजून घेतलेले नाही आणि खडे मसालेसुद्धा वापरणार नाहीत. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जी काही पेस्ट काढून घेतलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला पेस्ट शिजून घ्यायची आहे. इकडे सुके मसाले घेऊया. हळद घेतलेली आहे, 2 चमचे धनेपूड घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा रंगाची लाल मिरची टाकलेली आहे, जेणेकरून भाजीला रंग छान येतो. दुसरे कोणतेही मसाले वापरायचे नाहीत. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता इकडं ग्रेव्ही छान शिजलेली आहे, तेल सोडलेलं आहे कढईनं. तेल सोडल्याच्या नंतर आपण सुके मसाले घालून घेतलेले आहेत. यामध्ये वरतून थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून कढईला मसाला चिटकू नये आणि ठसका लागू नये. आणि 5 मिनटं झाकून ठेवून शिजवायचं आहे. पाहू शकता किती छान अशी मसाल्याला तर्री आलेली आहे आणि कढईनं पूर्ण तेल सोडलेलं आहे. आता मटकी घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला जितकं पाहिजे, रस्सा जितका पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे. तुम्ही ही भाजी सुक्कीसुद्धा करू शकता, जे थोडीशी ग्रेव्ही मिसळून आणि रस्सासुद्धा करू शकता. पण रस्सा केल्याच्या नंतर अप्रतिम लागते आणि आपल्याला एकदा तरी दिवसातून रस्सा भाजी खालीच पाहिजे. त्यामुळं तुम्ही कोणत्याही टाईमला करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कोणत्याही जेवणामध्ये अशा पद्धतीनं रस्सा भाजी करा. चला तर मग भाजी झालेली आहे. आता तुम्हाला इथे एक किचन टिप्स सांगणार आहे. ज्यावेळेस आपण भाजी करतो आणि गडबडीत असतो, तर आपल्याला लवकर शिजावी म्हणून आपण फुल गॅसमध्ये करतो. फुल गॅस केल्याच्या नंतर आपली तर्री उडून जाते भाजीची. तर्री उडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर ते चमचा जे आहे ना त्या कढईमध्ये ठेवायचं आहे, तर्री अजिबात उडत नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी एकदम कमी साहित्यामध्ये आणि अशाच नवनवीन किचन टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग बाय बाय, शुभरात्री.